नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत मायक्रोरायझा विषयी संपूर्ण माहिती। मायक्रोरायझा आपल्या पिकांमध्ये काय काम करतं, तसेच त्याच्या आपल्या पिकाला काय फायदे होतात, त्याचं वापरण्याची योग्य पद्धत, त्याचं योग्य प्रमाण, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मायक्रोरायझा म्हणजे काय। मायक्रोरायझा काय असतं, हे एक सहजैविक बुरशी आहे, म्हणजे सिम्बायोटिक फंगस आहे। ते काय करतं, पिकाच्या मुळाशी जोडून राहण्याचं काम करतं। मायको म्हणजे काय तर बुरशी, आणि रायझा म्हणजे मूळ। याचा थोडक्यात अर्थ असा होतो, मुळावर राहणारी एक बुरशी आहे। शेतकरी मित्रांनो, ही बुरशी मुळाशी राहते आणि आपल्या झाडाला जे पोषण द्रव्य असतं ते मिळवून देण्याचं हे काम करते। बदल्यात झाड काय करतं, बुरशीला अन्न, कार्बोहायड्रेट्स पुरवतं। त्यामुळे दोघांचाही यामुळे चांगला फायदा होतो। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात यामध्ये घटक कोणकोणते असतात ते। मायक्रोरायझा म्हणजे बुरशीचे जीवाणू म्हणजे फोर्स, जे मुळांशी जोडण्याचं काम करतात। त्यानंतर हायफाय फ्रॅगमेंट्स असतात, मुळांच्या केसामध्ये शिरणारे तंतू असतात। शेतकरी मित्रांनो, यामध्ये कॅरियर मटेरियल असतं, म्हणजे टाल्क पावडर असेल, माती असेल, ग्रॅन्युअल्स असेल किंवा इतर लिक्विड असेल ते येतात। काही कंपन्या आपल्याला ह्युमिक ॲसिड असेल किंवा ट्रायकोडर्मा यांसारखे सपोर्टिव्ह घटक जे असतात, जे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असतात, पांढऱ्या मुळांची वाढ त्यामुळे चांगली होती, हे घटक आपल्याला ॲड करून यामध्ये देतात। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया त्याची मोड ऑफ ॲक्शन कशी असते, म्हणजे याची काम करण्याची पद्धत काय असते। तर एक म्हणजे मायक्रोरायझा मुळावर व आसपास पसरण्याचं काम करते। दुसरं, यामध्ये जमिनीतल्या ज्या खोलवर भागातून पाणी किंवा पोषक द्रव्य जे असतात, जे झाडाला आवश्यक असतात ते मिळवून देण्याचं काम हे करतं। झाडाला फॉस्फरस असेल, झिंक असेल, कॉपर असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल यांसारख्या पोषण द्रव्यांचं जास्त करून मिळवण्याचं काम हे झाडाला करतं। त्यानंतर मुळांचं जाळं म्हणजेच पांढऱ्या मुळांची जास्त वाढ, रूट नेटवर्क मोठं करण्याचं काम हे करतं। त्यानंतर झाडाची दुष्काळ सहनशक्ती असेल किंवा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं। शेतकरी मित्रांनो, आता मायक्रोरायझाचे आपण आपल्या पिकाला दिल्यानंतर फायदे काय काय होतात ते जाणून घेऊयात। फॉस्फरसची जी उपलब्धता असते 30 ते 40% वाढलेली आपल्याला दिसून येते। झाडाचे मूळ मजबूत व लांब होतात। झाडाची वाढ जलद आणि निरोगी होते। रासायनिक खताचा वापर आपल्याला त्यामुळे कमी प्रमाणात लागतो। झाडाची रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते। आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जमिनीमधली जी जैविक क्रियाशीलता असेल, म्हणजे सॉईल मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जी असते ती सुधारण्याचं काम हे करतं। तर आता आपण जाणून घेऊयात आपण कोणकोणत्या पिकांमध्ये मायक्रोरायझाचा वापर करू शकतो। तर मायक्रोरायझाचा वापर जवळजवळ आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये शेतकरी मित्रांनो करू शकतो। विशेषतः जर आपण पाहायला गेलं तर धान्य पिकांमध्ये तांदूळ, गहू, मका असेल, डाळवर्गीय पिकांमध्ये हरभरा असेल, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, त्यानंतर तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, तसेच फळपिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्री यांसारख्या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात याची वापर करण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण। आपण याची बीजोपचारासाठी वापर करू शकतो, बीजक्रियेसाठी वापर करू शकतो। आपण 250 ग्रॅम ते 1 किलो मायक्रोरायझा पावडर प्रति 10 किलो बियाण्यासाठी वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो, वापर करताना सोबत आपण थोडा गूळ जर मिक्स केला तर हे जे मायक्रोरायझा पावडर आहे ती चांगल्या प्रकारे अशी आपल्या बियाण्याला चिटकून राहते आणि त्यामुळं आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो। तसंच रोपवाटिकेमध्ये आपण याचा वापर करू शकतो। त्याचप्रमाणे मातीत मिक्स करून आपण याचा वापर करू शकतो। म्हणजेच काय तर आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकताना आपण त्यामध्ये 5 ते 10 किलो पावडर मिक्स करून याचा वापर करू शकतो। तसेच शेतकरी मित्रांनो, ड्रिप इरिगेशनद्वारे म्हणजे आपण ड्रिपमधून सोडण्यासाठी 1 ते 2 लिटर मायक्रोरायझा प्रति एकर पाण्यातून आपण 200 लिटर बॅलरमधून हे सोडू शकतो आपल्या पिकाला। शेतकरी मित्रांनो, आता जर आपण याचा किमतीचा जर विचार केला तर किंमत आपापल्या भागानुसार थोडी कमी जास्त होते। तरी आपण अंदाजी किंमत पावडर फॉर्ममध्ये जर असेल तर 200 ते 400 किलो आपल्याला 400 रुपये प्रति किलोसाठी आपण किंमत याची असू शकते। लिक्विडमध्ये 500 ते 800 रुपये प्रति लिटरसाठी आपल्याला याची किंमत असू शकते। त्यानंतर ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये जे येतं ते 1200 ते 2000 प्रति 10 किलोची बॅगची आपली किंमत याची असू शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।